राहुल गांधी आता नांदेड विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते आता परभणीच्या दिशेने रवाना झाले। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत। परभणी आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत। तसंच आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांचं हृदयविकारानं निधन झालं होतं। त्यांच्या कुटुंबियांचं देखील राहुल गांधी सांत्वन करणार आहेत। राहुल गांधी आज परभणीमध्ये आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। सोबतच आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेऊन सांत्वन करणार आहेत। दरम्यान राहुल गांधी येण्याआधी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती आणि त्याच्यानंतर जे आहे ते आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं उद्रेक झाला होता। त्यामधील आरोपी म्हणून सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजली होती। आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले आणि एकूणच हा जो मृत्यू झालाय तो मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला अशा पद्धतीचा त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला। माझी एकच मागणी आहे सर, ज्या माणसाने ज्या पोलीस प्रशासनाने माझ्या मुलाला मारहाण केल्यात, मर्डर केल्यात, माझ्या मुलाचा खून केल्यात, त्यांना सगळ्याला फाशीची सजा द्यावं लागत आणि मला हे सरकारने लवकरात लवकर काळजी घ्यावा आणि त्यांची चौकशी करावा, त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यावा, माझी ही मागणी आहे। जो मुलगा इथं कायद्याचं शिक्षण घेतोय त्याच्यावरती असा अन्याय व्हायला नको पाहिजे होता आणि त्यांनी कसली माहिती न देता ज्या दिवशी भावाचा मृत्यू झाला, डेथ झाली, त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचा असं वेगवेगळे कारण देतात ते की हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आज काहीच त्याला आजार नसताना तो कसा काय मेला, कोठडीमध्ये कसा काय मेला हा एक प्रश्न आमचा आहे। जोपर्यंत ऍक्शन होत नाही तोपर्यंत आमची हीच मागणी राहील की बाबा तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या, त्यांची सखोल चौकशी करा, त्यांना कायद्यानुसार जे होईल ती शिक्षा द्या। एवढं जे कोणीही कुठलाही नेता आला तरी महत्वाची हीच मागणी आहे की सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आहेत, माझ्या भावाचा ज्याने कोणी खून केला त्या सगळ्यांना शिक्षा द्या अशा पद्धतीचे आर्त हाक जे आहे ते सूर्यवंशी कुटुंबाच्या वतीनं दिली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी गजानन देशमुख, झी मीडिया।